या शब्दात शिक्षणाचं महत्त्व प्रतिपादन करणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही, बुद्धी असूनही चालत नाही तयास मानव म्हणावे का, असा खडा सवाल करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतीमाता फातिमा शेख, लोकराजा, मोठ्या मनाचा राजा, बहुजनांचा राजा, राजा छत्रपती शाहू, बिन चेहऱ्याचं आयुष्य जगणाऱ्या कोटी जणांना ज्यांनी स्वतःचा चेहरा प्राप्त करून दिला, ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या पृथ्वीला शेष नागाने नव्हे तर इथल्या तळागाळातल्या माणसांनी आपल्या तळ हातावर तोलून धरलेला आहे, असं ठणकावून सांगणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, संत परंपरेतील संत नामदेव, संत तुकाराम, संत कबीर, संत रविदास, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. भावांनो, या यादीत आणखी कितीतरी नावांचा समावेश करता येईल. ही जी नावं मी घेतली ती नावं मी विनाकारण घेतलेली नाही. या महापुरुषांची नावं घेऊन मी या महापुरुषांवर किंवा या महापुरुषांना मानणाऱ्या लोकांवर उपकार देखील केलेले नाही. आज लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने जी काही छोटीशी संघर्षाची भूमिका घेऊन मी आपल्या समोर उभा आहे, ही संघर्षाची प्रेरणा याच महापुरुषांच्या जीवन संघर्षातून मी घेतलेली आहे. या सर्व ज्ञात अज्ञात बहुजन संघर्ष योद्ध्यांना आणि त्यांच्या क्रांती सिद्धांताला मी अभिवादन करतो. भावांनो, काही मुद्दे माझ्या समोर आहेत. त्या मुद्द्यांना धरून मी आपल्याशी संवाद साधणार आहे. काहीतरी वडाचं पान पिपळाला जोडायचं, पिपळाचं पान वडाला जोडायचं आणि मध्येच एखादं वाक्य फेकायचं आणि टाळ्या घ्यायच्या, हा माझा स्वभाव नाही. तुम्ही समोर बसलेले लोक अत्यंत अभ्यासू आहात, विचारी आहात, चळवळीचा दांडगा अनुभव तुमच्याकडे आहे आणि त्यामुळे तुम्हाला देखील तसं पटणार नाही. कालच्या सूर्यास्ताचे फक्त 4 किरण खुडून आणलेत मी तुमच्यासाठी. ते देणार नाहीत प्रकाश, पेटवणार नाहीत दिवे, ते फक्त जागृत ठेवतील उद्याचा सूर्योदय तुमच्या मनातला, माझ्या मनातला, फुले शाहू आंबेडकरांच्या मनामनातला. आज या ठिकाणी राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर गौतमजी शिलवंत, आमचे मित्र अतुलजी निकम साहेब, वाघदादा, भालेराव सर, या कार्यक्रमाचे आयोजक स्वराज सर आणि त्यांची संपूर्ण टीम, बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपण एका राजाची जयंती साजरी करत आहोत. आज आपण ज्या राजाची जयंती साजरी करत आहोत तो राजा केवळ राजा नव्हता, तर तो एक जिवंत विचार होता. त्याने सिंहासनावर बसून केवळ सत्तेचा उपभोग घेतला नाही, तर छत्रपती शाहू महाराजांनी सत्तेलाच सामाजिक परिवर्तनाचं साधन बनवलं. असा हा मोठ्या मनाचा राजा, सुपा एवढा काळजाचा राजा. या राजाचं मोठेपण तुम्ही त्यांच्या राजेपणात शोधू नका, कारण राजे म्हणून तर ते महान होतेच, पण त्यांनी सत्तेत राहून जो सामाजिक क्रांतीचा प्रयोग केला, नुसता प्रयोग केला नाही तर तो यशस्वी देखील करून दाखवला. त्यासाठी त्यांनी विचारांना कृतीची जोड दिली. त्या अर्थाने आज आपण एका कृतीशील विचाराचा उत्सव साजरा करत आहोत. भावांनो, जन्मोत्सव फुलेंचा असू द्या, शाहूंचा असू द्या, बाबासाहेबांचा असू द्या, हा आमच्या बहुजन महापुरुषांचा जन्मोत्सव
गावागावात वस्ती वस्तीत तांड्या तांड्यावर साजरा झाला पाहिजे आणि एकाच वेळी नाचून देखील आणि वाचून देखील साजरा झाला पाहिजे. भावानं नाचणं वाईट नाही, पण त्या नाचण्यातही शिस्त असली पाहिजे. नाचणं ही आमची सांस्कृतिक अभिव्यक्ती आहे, ती आम्ही जपली पाहिजे. पण वाचनाच्या माध्यमातून समाजात वैचारिक जाणीवा देखील आपण विकसित केल्या पाहिजे. जयंतीच्या निमित्ताने विचारांचा जागर घातला पाहिजे. विचारांचा जागर का घातला पाहिजे? तर भावांनो, फुले शाहू आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे विचार परिवर्तन हेच सर्व प्रकारच्या परिवर्तनाचं मूळ आहे. आणि म्हणून जोपर्यंत आमची मानसिकता बदलत नाही, म्हणजे जोपर्यंत आमची विचार करण्याची पद्धत बदलत नाही, तोपर्यंत तो समाज कोणताही असू द्या, त्या समाजात परिवर्तन होणं संभव नाही. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचारात परिवर्तन झालं, राजर्षी छत्रपती शाहू राजांच्या विचारात परिवर्तन झालं, बाबासाहेबांच्या विचारात परिवर्तन झालं, आधी विचारात परिवर्तन झालं आणि मग त्यांची पावलं सामाजिक क्रांतीच्या दिशेने पडू लागली. भावना, एवढी एक गोष्ट जर आम्ही शाहू राजांच्या जयंतीच्या निमित्ताने लक्षात घेतली, तर आज ना उद्या आमची सुद्धा पावलं सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने पडल्याशिवाय राहणार नाही. भावना, फुले शाहू आंबेडकर ह्या वेगवेगळ्या 3 व्यक्ती आहेत. फुले स्वतंत्र व्यक्ती आहे, शाहू राजा ही पण स्वतंत्र व्यक्ती आहे आणि बाबासाहेब ही देखील स्वतंत्र व्यक्ती आहे. तिघांचे कालखंड वेगवेगळे आहेत, तिघांची कार्यपद्धती वेगवेगळी आहे, पण तिघांचं ध्येय मात्र एक होतं. म्हणून व्यक्ती जरी 3 असल्या तरी त्यांच्यातलं व्यक्तिमत्व मात्र एकच होतं. आणि म्हणून भावांनो, फुले शाहू आंबेडकर वेगळे करून सांगता येत नाही. महात्मा फुलेंनी समाजातला अन्याय ओळखला, समाजातली अन्याय करणारी व्यवस्था ओळखली आणि ह्या शोषणकारी दमनकारी व्यवस्थेतून मुक्तता मिळवायची असेल तर शिक्षण, आणि शिक्षणाच्या माध्यमातून सत्य शोधनाचा मार्ग समाजाला दाखवला. छत्रपती शाहू महाराजांनी काय केलं, तर महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचारांना प्रशासनात स्थान दिलं. त्यांनी प्रशासनात सर्व जाती धर्मांना संधी दिली. ज्यांना ज्यांना संधी नाकारण्यात आलेली होती त्या सर्वांना शाहू राजांनी प्रशासनात संधी दिली. मागास घटकांसाठी 50% आरक्षण लागू केलं. महिलांच्या शिक्षणाची स्वतंत्र व्यवस्था केली, त्यासाठी वसतिगृह निर्माण केली. अस्पृश्य मुलांसाठी स्वतंत्र शाळा निर्माण केल्या. खाण्याची जेवणाची व्यवस्था केली. प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्त्या दिल्या. सर्व जातींना एकत्र आणण्यासाठी शाहू महाराजांनी सामाजिक समारंभ आयोजित केले आणि जाती भेदाला मूठ माती देण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिलं. तर भावांना थोडक्यात काय, फुले आणि शाहू यांच्या संघर्षाला बाबासाहेबांनी आणि शाहूंच्या संघर्षाला बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून कायद्याचं रूप दिलं. थोडक्यात काय, तर फुलेंनी बी पेरलं, शाहू राजांनी त्याला पाणी घातलं आणि बाबासाहेबांनी त्या झाडाभोवती मजबूत अशी संरक्षक भिंत उभी केली. मगाशी थोरात साहेबांनी त्या विधानाची आठवण करून दिली सर्वांना. या पत्रिकेवर सुद्धा ते विधान आहे. बाबासाहेब म्हणतात, तुम्ही एक वेळ माझी जयंती साजरी केली नाही तरी चालेल, पण माझ्या शाहू राजाची जयंती एखाद्या सणासारखी साजरी करा. भावांनो, बाबासाहेबांचं हे विधान अत्यंत महत्वाचं विधान आहे. बाबासाहेबांचं हे विधान भावनिक दृष्टीने, वैचारिक दृष्टीने आणि सामाजिक दृष्टीने देखील अत्यंत महत्वाचं असं विधान आहे. कारण शाहू राजांनी त्या काळात शोषित वंचित घटकांसाठी जे केलं ते अभूतपूर्व होतं. शाहू राजांनी शोषित वंचित घटकांसाठी
केवळ सहानुभूती दाखवली नाही, तर सत्तेच्या माध्यमातून त्यांनी वंचित घटकांना सन्मान मिळवून दिला, वंचित घटकांना संधी निर्माण करून दिली. बाबासाहेब या विधानातून स्पष्टपणे सांगत आहेत की तुम्ही माझ्याकडे केंद्र म्हणून पाहू नका. मला ज्या विचारांनी उभं राहायला आधार दिला त्या विचारांचा तुम्ही सन्मान करा. भावांनो, या विधानातून बाबासाहेब अगदी स्पष्टपणे सांगत आहेत, या विधानातून बाबासाहेब केवळ शाहू राजांचा सन्मान करत नाहीत, तर शाहू राजांनी जे सामाजिक परिवर्तनाचं काम केलं, शाहू राजांनी जो काही कृतिशील विचार मांडला, बाबासाहेब एक प्रकारे त्या विचारांना सलाम करतात. हे देखील आपण या निमित्ताने समजून घेतलं पाहिजे. भावांनो, आज तुम्ही या ठिकाणी विचारांचा उत्सव साजरा केलेला आहे, कारण प्रतिमांचे उत्सव खूप झाले. आता विचारांचा उत्सव साजरा होणं काळाची गरज बनलेली आहे. कारण जसं सामाजिक क्रांतीचं चक्र गतिमान होत आहे, तसा सामाजिक क्रांतीला पोषक ठरणारा विचार, सामाजिक क्रांतीला खत पाणी घालणारा विचार, सामाजिक क्रांतीला गतिमान करणारा विचार, तो विचार संपवण्याचा देखील मोठ्या प्रमाणात घाट घातला जात आहे. भावना, आज जे लोक सत्तेत आहेत ते लोक आमच्या हक्क अधिकारांचे मारेकरी आहेत. आज जे लोक सत्तेत आहेत ते आमच्या महापुरुषांच्या विचारांचे देखील मारेकरी आहेत. त्यांच्या एका हातात चिखल आहे आमच्या महापुरुषांच्या चेहऱ्यांवर फेकण्यासाठी, त्यांच्या दुसऱ्या हातात फुलांचे हार आहेत त्याच चेहऱ्यांना मिरवण्यासाठी. तुम्ही म्हणाल हे दुटप्पीपण आहे, तर भावांनो, हे दुटप्पीपण नाही, ही सिस्टमची भाषा आहे. इथं बदनामी नियोजित असते आणि जयघोष देखील ठरवून होतो. जे तोडतात ना तेच जोडण्याचा अभिनय करतात. फुले शाहू आंबेडकरांचे जिवंत विचार धोका निर्माण करतात. प्रतिमा मात्र सोयीनुसार बदलता येतात आणि म्हणून ते विचार मारतात आणि फोटो जिवंत ठेवतात. भावना, आमच्या महापुरुषांच्या विचारांची मोडतोड करून आमच्याच लोकांना सोबत घेऊन ते आमच्या हक्क अधिकारांचा गळा घोटत आहेत. आणि आम्हालाच म्हणजे इथल्या मूल निवासी बहुजन समाजालाच देशोधडीला लावत आहेत. आणि म्हणून भावानं, हे षड्यंत्र हाणून पाडायचं असेल तर आता प्रतिमांच्या उत्सवाला विचारांच्या उत्सवात रूपांतरित करावं लागेल. आणि तुम्ही लोकांनी ते काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला